हाय सर्वांना, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मी पण मस्त आहे. तर आता वाजले 1 वाजलाय बरं का. 1 वाजलाय. गवारची शेंगा केल्यात मी बरं का, गरमागरम. मी दुपारचा स्वयंपाक करते गरमागरम, कारण की सकाळी कोणी नसतं खायला. मग भाजी चपात्या करते लवकर, कारण पुरीना नाश्ता पाहिजे असतोय. त्याच्यामुळे मी चपात्या करते लवकर, पण भाजी आहे ती सकाळी न करता दुपारी बनवते गरमागरम काम आवरल्यावरती. तर मस्तपैकी गवारची शेंगा होत्या. ते आपल्या खूप दिवसानंतर गवारची शेंगा आणल्यात. खूप म्हणजे खूप. मध्ये गवारच्या शेंगा एवढ्या महाग होत्या ना, 40 रुपये पाव, 50 रुपये पाव. त्या दिवशी इथं किराणा दुकान आहे तिथून आणल्या मी 20 रुपये पाव, कारण पाव किलो भाजी आम्हाला होऊन जाते, पुरून जाते पाव किलो भाजी. तर मला एक कमेंट आली होती, तुम्हाला सांगते काय कमेंट आहे त्याच्याबद्दल. तर सगळ्या खिडक्या लावावं लागतात ना. तर कुणी म्हणून ही काय मोबाईलवर चालतं, समोर उभं राहून थांबली. तर कमेंट आली मला, ताई हे गळ्यातलं सोन्याचं आहे का? तर तुम्हाला त्याचं उत्तर देणार आहे. तर मोबाईल कुठे ठेवू? मी आधी सेट करते मोबाईल, मग आपण बोलूयात. कारण तुम्हाला गळ्यातलं दाखवायचं आहे, सोन्याचं, कानातले सोन्याचे, सगळं सोन्याचं आहे. तुम्हाला दाखवते, डिझाईन दाखवते तुम्हाला. थांबा. तर चला, कॅमेरा मी ठेवल्या बरं का. नाईट ड्रेसच घातलेला आहे, कारण गरमी एवढी होती ना, तुम्हाला काय सांगू. काल मी घातली होती साडी, कारण की काल उपवास होता मला, तर त्याच्यामुळं मी साडी घातली होती. आज नाईट ड्रेसवरच आहे. गरमच तेवढं होतं. ड्रेस घालावं होतं, ड्रेस माझे पूर्ण फुल व्हायचे आहेत, हवा यायला चान्सच नाही. तर म्हटलं जाऊ द्या नाईट ड्रेसवर, तर नाईट ड्रेसवरती. तर हे बघा गायतलं, तुम्हाला दाखवतो. उलटच आहे, हे बघा गायतलं. काय घ्यायचंय? पीठ घ्या, जा घ्या. हा उघड, हा उघड, हा उघड, चिमटा बसल. तर हे गळ्यातलं, तर हे आहे म्हणजे काय बोलतात त्याला, 1 ग्रॅम सोन्याचं, नाही का, 1 ग्रॅम आपण बोलतो. तर त्याच्यामध्ये 1 ग्रॅम सोन्याचं आहे, मायक्रो पॉलिश केल्यासारखं, नाही का, ते आहे. तर मला एक कंपनीचं प्रमोशन होतं करायचं. मला इंस्टाग्रामवरून हे गायातलं रिसीव झालं होतं, तर त्यांचा मला व्हिडिओ करायचा होता. आणि अतिशय सुंदर सुंदर गायातले आहेत त्यांच्याकडं. तर तुम्हाला पाहिजे असेल माझ्या इंस्टाग्रामवरती जा, आणि तुम्हाला खरंच म्हणजे सोन्यासारखंच आहे एकदम. म्हणजे 1 वर्ष गॅरंटी याची. आपण याच्यात पाण्यात वगैरे पण घालू शकतो, आणि एकदम छान आहे, सोन्यासारखं दिसतं. आणि त्यांच्याकडं असे लॉंग मंगलसूत्र पण आहेत, ते तर कायमचेच टिकणार आहेत, एकदम छान. तर असं आहे गळ्यातलं, खूप सुंदर आहे. आणि घातल्यावरती ना असं वाटतं सोन्याचंच आहे खरंच. म्हणजे सोन्याचं, आजकाल सोनं एवढं महाग झालंय ना, म्हणजे तुम्हाला काय सांगू. कुठं गेलं? कुठं गेलं काय दिसायला मला. सोनं लय महाग झाले. आणि तुम्हाला कानातले दाखवते, हे बघा, हे कानातले सोड. अरे बघा, आता हे कानातले, हे पण सोन्यासारखेच आहेत बघा, अतिशय सुंदर आहे त्या, सोन्यासारखे. तर हे पण मी नगरला गेलते, कापड बाजारात गेलते, तर तिथून घेतले होते. त्याला ना म्हणजे ना वॉरंटी असते ह्या कानातल्याला पण, 1 वर्ष. आपण 1 वर्ष नाही, पण 6 महिने आपण बिंदात घालू शकतो. पण 1 वर्ष म्हटल्यापेक्षा आपण जर पाण्यात घातले, याच्यात घातले, तर ते 6 महिने टिकतात. आता ह्या गायतल्याचे पण मला 6 महिने म्हणजे गॅरंटी आहे. जर मी याला पाण्यात नाही घातलं तर हे वर्षभर कवर टिकन हे गळ्यातलं. पण आपण कसं सारखं काठ घाललं ना करत काम करताना, मग त्याच्यामुळं याची गॅरंटी आहे 6 महिन्यानं. सोन्यासारखंच आहे. तुम्ही पण कन्फ्यूज झालं तर मला काल कमेंट आली की ताई तुमचं गळ्यातलं सोन्याचं आहे का? तर हे सोन्याचं नाही, मायक्रो पॉलिश मंगलसूत्र आहे. तुम्हाला पाहिजे असेल ते इंस्टाग्रामवरती मी त्यांचा रील्स केलेला आहे, त्याच्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे. आजकाल असेच बायका घालतात. लय सोनं महाग झालं तर मला काय सांगू. आणि माझं सोनं तर तुम्हाला माहिती सगळं आता बँकेत आहे घरासाठी. मध्ये बघा मी व्हिडिओ केलं तर माझं ते गंठण, ते छोटं मिनी गंठण होतं, ते मन्यांचं ते मोडलं ना घरासाठी. जाऊ दे, होईल आता सगळं थोडं थोडं. आता काय करणार ना, सोन्यापेक्षा आपली मोठी वस्तू झाली ते महत्वाचं आहे.
तर माझे गावडी शेंगा जायला लागल्याकडे झाले. गावडी शेंगा त्यांना जेवायचं, दुपारचं जेवण करायचं यांचं काय. तर चला आता जेवतो आम्ही मस्तपैकी. पोंगे नाही आज, डाळ भात नाही आज, आम्ही डाळ भात नाही बनवलं आज. आम्ही फक्त गवरीचे शेंगान ते बनवलं. दररोज डाळ भात आणि ती पोंगी असते. तर आता चला आवडते पटापटा. वेगळ्या पद्धतीतला चहा बनवणारा आहे तर तुम्हाला दाखवते. मी एक व्हिडिओ बघितला होता त्या हिशोबाने बघते. नुसतं हे करायचं, काय बोलते, साखर टाकायची, साखर आणि चहा पावडर टाकायची फक्त. त्याला असं 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 करायचं. व्हिडिओ बघितला होता आणि त्या हिशोबाने मी करते. बघू आता कसा होतोय चहा. व्हिडिओ तर छानच दाखवला होता, त्याच्यामध्ये कसं होतंय बघू. चहापत्ती आणि साखर टाकायची फक्त आणि त्याला असं 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 मिक्स 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 करायचं. तर चहाचा टायमिंग झाला, चहा प्यायचा आहे आणि मस्तपैकी आता बघते. व्हिडिओ काही ना आपण म्हणतो, पण एवढं व्हिडिओच्या नादात आपण बघतो ना आणि सगळं म्हणजे चुकीचं होऊन जातं बरं का. काही असं चुकीचं पण दाखवते व्हिडिओमध्ये. आता मी बघते कसं काय होतंय काय नाही. तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते कसं झालंय ते. मिक्स मिक्स करायचं असं. मिक्स 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 करत राहायचं असं. तर टेस्टला सांगा कसं लागतोय. आणि त्याच्यामध्ये नंतर ना विलायची टाकायची, लय भारी. ना आवडेल का नाही असं माहित नाही, पण तरी प्रयत्न चाललाय माझा. मिक्स मिक्स केले आता. चहा व्हिडिओत बघितलाय तसा. आता कसं होतं काही कुठाने करते मी म्हणजे. तर त्यात आता मस्त विलायची टाकते मी. विलायची कुठे आहे, विलायची विलायची टाकल्यावर टेस्टी लागणार. अद्रक नाही, अद्रक आणायचे. आज बाजार आहे इकडं, शुक्रवारचा बाजार पडतो वाटतं, तर बाजार नाही. मस्त विलायची टाकते. विलायची टाकल्यावर जरा टेस्टी लागत. हा फोडू दे. याच्यामध्ये टाकत आहे मस्तपैकी दूध. हा काय बोलले, दिसायला तर छान दिसतोय. काय